श्री गणेशाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। स्वामी म्हणतात, तू मंदिरात ये नको येऊस, तुझी मर्जी, तू उपास कर नको करूस, तुझी मर्जी, पण तुला जे दिलं गेलं आहे ते कर्म मात्र चुकू नकोस बाळा। तुझा भाग्य उदय निश्चित आहे आणि ते माझ्याद्वारेच होणार आहे हे निश्चित धर। जेव्हा तू माझी प्रार्थना केलं आहे तर आपल्या स्वामीवर संपूर्ण विश्वास ठेव। तुझी श्रद्धा माझ्यावर आणि भगवान शंकरावर आहे। मला माहीत आहे की आज तुझे काही पूजन करत आहे, जे काही व्रत उपास केले आहे ते सर्व काही देवाला मान्य आहे। जो कुणी माझे प्रिय बाळ माझ्याद्वारे प्रार्थनेत खूप काही मागू इच्छितात त्यांना मी आज या संदेशाच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जर काही अडचण असेल तरी कार्यात विलंब लागत असेल पण प्रयत्न करायला चुकू नका। साध्य वस्तू प्राप्त करण्यासाठी तुम्ही जे परिश्रम आज करत आहात त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका। तुम्हाला जे काही साध्य करायचे आहे, जे काही ध्येय तुम्ही निश्चित केले आहे त्यासाठी प्रयत्न करताना एकही पाऊलही मागे सरकू नका। विचारामध्ये नकारात्मकता आणू नका। तुमचे ध्येय गाठण्यासाठी मी सदैव तुमच्या सोबत आहे हे ध्यानी धरा। माझा आधार आणि माझे नाव तुम्हाला सुखरूप तुमच्या ध्येयापर्यंत नेणार आहे। तू मला देव मानतोस, तू मला स्वामी मानतोस, तू माझा प्रिय बाळ आहेस जे माझ्यावर संपूर्ण श्रद्धा आहे, म्हणूनच आज तू या संदेशापर्यंत आला आहे। जो कोणी माझा प्रिय बाळा या क्षणाला माझा संदेश पवित्र मानून आणि त्याच्या मनातील इच्छा माझ्या पुढे प्रगट करून सांगेल त्याच्या या क्षणाला देखील मी त्याच्या जवळच आहे। देव म्हणतात, बाळा तुझ्या वस्तूतून हा पवित्र संदेश ऐकत आहे त्या क्षणी मी तुझ्या त्या वस्तूत तुझ्या समोर उपस्थित आहे। तुझ्या मनातील प्रत्येक गोष्ट मला माहीत आहे, तुझ्या इच्छा देखील मला कळत आहे बाळा। काही काळापर्यंत असे समज की तू मागितलेले मी ऐकलं आहे आणि तुला ते लवकरच प्राप्त होणार आहे। तेव्हा तू केलेली प्रार्थना देवापर्यंत पोचले आहे। तुमच्या दिशेने माझा एक चमत्कार वेगवान दिशेने येत आहे। तुम्ही मागत असलेले आशीर्वादही तुमच्या दिशेने पाठवल्या जात आहेत। विचार करणे थांबवा, कृती करणे सुरू करा। तुम्ही ज्या काही कार्यांना सुरुवात करू इच्छिता त्यासाठी माझ्या नावाची सुरुवात करून तुम्ही ते कार्य सुरू करावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो। जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा संदेश ऐकत आहे, तुझ्या ठिकाणी हा संदेश ऐकत आहे, आज त्या ठिकाणी त्याला माझा अनुभव येणार आहे। त्या वास्तूमध्ये अस्तित्व आहे म्हणूनच तू हा दिव्य संदेश तिथे ऐकत आहे बाळा। जर मग ते तुझे घर असो, ते तुझे दुकान असो, ते तुझे कार्य करण्याचे ठिकाण असोत, जर तू हा संदेश संपूर्ण ऐकला तर तुझ्यासाठी माझा एक मोठा चमत्कार घडताना तू आत्ता लवकरच अनुभव करणार आहे। या क्षणाला तुझी दृष्टी माझ्या चरणावर ठेव। मला माहीत आहे की तुम्ही खूप काही मागत आहात, ते मागण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वादासह कल्याणकारी असे काही देऊ इच्छितो। तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करणारे ठरणार आहे। देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा मला तुझ्या मनातील तुझी प्रत्येक इच्छा माहीत आहे। जो कोणी माझ्याकडे त्या प्रेमाची अपेक्षा करत आहे, त्या प्रेमासाठी त्याचे ते नाते माझ्याकडे मागत आहे, त्यांना ते नाते प्रेमासहित प्राप्त होणार आहे। जरी आज उशीर लागत आहे पण आता इथून पुढे तुमच्यासाठी ते नाते घट्ट होईल, तुमच्यातील सुसंवाद अधिक होतील आणि तुमच्यात ते नाते निर्माण होईल हे तुम्ही ठेवू इच्छिता। देव म्हणतात, काळजी करू नकोस, चिंता करू नकोस आणि तुझा वेळ देखील व्यर्थ घालवू नकोस। तुला जे हवे आहे ते मिळवण्यासाठी तुझा एक प्रयत्न देखील पुरेसा ठरणार आहे। तुला खूप काही संघर्ष करावे लागणार नाही। जो कोणी माझ्याकडे ते कार्य प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहे आणि यश मागू इच्छित आहे त्याच्या दिशेने ते मोठे यश मी पाठवू इच्छितो। फक्त त्यांनी माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवावा। मनात कुठलीही शंका घेऊ नकोस, कारण तुझे कार्य आता इथून पुढे लवकरच होणार आहे बाळा। लवकरच म्हटलं तर तुला जी मर्यादा दिली आहे त्या मर्यादेत
ते घडणार आहे. त्यासाठी तुलाही संयम बाळगावा लागेल. तुम्ही जे काही संकल्प करत आहात ते मी स्वीकार करत आहे. तुम्ही जे काही सेवा माझ्या चरणावर सोपवत आहात ते स्वीकार करत आहे. बाळा, माझ्यापासून तुमच्या मनातले विचार लपलेले नाहीत, ते कुठेही पडद्याआड नाही. स्वामी देव म्हणतात, तुमच्या विचाराच्या पलीकडे तुमच्यासाठी आशीर्वाद येत आहेत. जो कोणी माझा प्रिय बाळ या संदेशाला ऐकत आहे त्याची इच्छा पूर्ण करणारा पवित्र संदेश तो या क्षणाला ऐकत आहे. देवादिदेव महादेवाची कृपा त्यांच्यावर होणार आहे. त्याच्या कुटुंबात एक मोठा आनंद उत्साह होणार आहे. जो कोणी माझ्याकडे ते प्रार्थना मागत आहे की त्याच्याकडे ते शुभकार्य घडल्यास जाणार आहे, त्यासाठी त्यांनी सज्ज असावे, कार्यात मन लावावे. कार्य वेगवान गतीने पुढे जाण्यास त्याला मदत आवश्यक मिळेल. देव म्हणतात, बाळा, मी तुझी मदत करायला आलो आहे. तू जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर तुझ्या कार्यात ती गती तू प्राप्त करशील. कारण हा देवी संदेश त्याच्यापर्यंत जाणार आहे, त्याच्यापर्यंत पोचणार आहे. जे माझे प्रिय बाळ माझ्याकडून ती आशा करत आहे, माझ्याकडे ते मागणे मागत आहे, मीही ते सर्व काही आशीर्वादाच्या रूपात, एक मोठा चमत्काराच्या रूपात त्यांना देऊ इच्छितो. त्याला जे मिळाले आहे त्यात समाधानी असावे आणि काही काळातच त्यांना माझा चमत्कार देखील प्राप्त होणार आहे. तुमचे जीवन उच्च स्तरावर जाण्यासाठी, पोचवण्यासाठी तुम्हाला देवाकडून मदत केल्या जाणार आहे. त्यासाठी सज्ज असावे. तुम्ही एक प्रयत्न करा, त्यामागे देव तुम्हाला यशाचा भांडार देऊ इच्छितात. जर तुम्ही सज्ज असाल तर होय स्वामी, मी ते स्वीकार करतो असे कमेंट करायला विसरू नका. देवाचे अफाट कार्य, देव आणि देवाचे मंगलकारी कार्य तुमच्यासाठी सतत आणि अविरत सुरू आहे. यावर ज्याचा कुणाचा विश्वास असेल त्यांनी होय देवा, मी आलेले आशीर्वाद स्वीकार करतो असे कमेंट करायला विसरू नका. देव तुमच्या मनातले प्रत्येक भाव जाणतात. तेव्हा देवाच्या जवळ स्वतःला प्राप्त करायचे असेल तर अध्यात्माची ओढ धर, नामस्मरण करा, देवाचे चिंतन करा. देव असे म्हणत नाही की माझे नामस्मरण करत असताना इतर कार्य करू नकोस. तुम्ही मनातल्या मनात देवाचे ध्यान, चिंतन, जप करत आपले कार्य करू शकता. देव म्हणतात, माझे नाम जप करण्यासाठी तुला कार्यबाद आणायचे आवश्यकता नाही. तुझे कर्म करत असताना देखील तू मनोमन जरी माझा जप केलास तरी तिथे तुझ्यासाठी उपस्थित असेल. बाळा, जेव्हा तू मनापासून माझा धावा करशील तेव्हा मी प्रत्येक अडचणीत तुला सहाय्य प्रदान करेल. जीवन आहे, त्यात सुख दुःख सुरू राहतील. जेव्हा तुम्ही पुढे जाल, कधी काही अडचणी आली तर मला हाक मारा. जेव्हा अडचणींना दूर करण्यासाठी तुमच्याकडे मार्ग नाही तेव्हा जरी तू मला आवाज दिला, माझे नाव घेतलेस तर मी तुमची मदत आवश्यक करेल. ती कोणत्याही रूपात, कोणत्याही स्वरूपात तुमच्यापर्यंत येऊन तुमचे कार्य सिद्ध करेन. बाळा, विश्वासाने तू माझ्यापर्यंत आला आहेस. मी कुठल्याही क्षणी तुला निराशा होऊ देणार नाही. कितीही कठीण काळ असला तरी संयम ठेव, मनावर तुझा ताबा ठेव. जे तुला हवे आहे ते तुझ्यापर्यंत येण्याला जर वेळ लागत असेल तर तो देवाने योग्य वेळ ठरवून तुला देण्याचे ठरवले असेल तेव्हा निश्चित राहा. कारण तुमची चांगली वेळ ही देवाने व्यतिरिक्त कोणीही ठरवू शकत नाही. तेव्हा देवावर त्याचा विश्वास आहे. त्यांनी माझा देव महान आहे, देवाचे कार्य महान आहे अशी कमेंट करायला विसरू नका. देवाचे कार्य आणि देवाचे आशीर्वाद इतके चमत्कारिक आहेत की कधी कधी भक्तांनी जी काही अपेक्षा देखील केलेली नसते त्याही पलीकडे देव त्याला आशीर्वाद देऊ इच्छितात. आपण सामान्य माणसे त्या विचाराच्या सीमा बांधून देवाकडे काही मागू नये. कारण आपले कर्म आणि आपले विचार हे देव नियंत्रित करत आहे. देवाजवळ सर्व काही लिहिलेलं आहे. देवाजवळ अफाट आशीर्वाद आहेत. देवाजवळ ते चमत्कारिक आशीर्वाद देणारे, कुणालाही न घडणारे असे खूप काही चमत्कार देवाजवळ आहे. तेव्हा निश्चित राहा, तुमच्या दिशेने जे काही देव चमत्कार आणि आशीर्वाद पाठवत आहे त्याची आज कल्पना देखील तुम्ही करू शकत नाही. तेव्हा निश्चित राहा आणि तुम्ही जे काही
मागत आहात ते देखील देव तुम्हाला चमत्काराच्या रूपात पाठवू इच्छितात. यावर ज्याचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी होय स्वामी मी ते आशीर्वाद स्वीकार करायला सज्ज आहे अशी कमेंट करायला विसरू नका. देव तुमच्या दिशेने तुम्ही मागितलेले प्रेम, तुम्ही मागितलेले आर्थिक चमत्कार आणि तुम्ही मागितलेले ते कार्य संपन्न करण्यासाठी तुम्ही मला मदतीचा हात देऊ इच्छिता. तो हात तुम्ही स्वीकारण्यासाठी, ती मदत करण्यासाठी सज्ज आहात. जर तुम्ही सज्ज असाल तर माझा देव महान आहे असे लिहायला विसरू नका. देवाची अपाट शक्ती निरंतर कार्यरत आहे. कुणासाठी काय निश्चित आहे हे सर्व काही देवांना ठाऊक आहे. म्हणून नेहमी चांगले कर्म करा. देव पाहतात ते तुमचे चांगले केलेले कर्म. तुम्ही जर कोणाची अपेक्षाविरहित मदत केलं तर ते देखील देवापासून लपलेलं नाही. देव तुमच्या दिशेने अनंत काळापर्यंत तुम्हाला आनंद देणारे आशीर्वाद नक्कीच तुमच्या दिशेने पाठवून तुमचे जीवन उत्तम करतील. याचा अनुभव तुम्हालाही हे जीवन जरी एकदा संपले तरी या आत्मा अमर आहे. तेव्हा देव म्हणतात, बाळा तू जन्मोजन्मी माझा पुत्र आहे. मी तुझ्यावर प्रेम करतो आणि जन्मोजन्मी मी तुला खूप काही आनंद आणि देण्यासाठी येथे निरंतर उपस्थित आहे. तुझ्या मनातील प्रत्येक भावना आणि इच्छा मीच जागृत करतो आणि त्याला आशीर्वाद देखील मीच देतो. माझ्यातून ही सृष्टी निर्माण आहे, माझ्या हातात पूर्ण सामावलेली आहे. तेव्हा मनापासून तुम्ही वेगळे नाहीत. माझ्या प्रिय मुला, तू माझ्यावर जितका प्रेम करतोस तितकाच या सृष्टीचा आणि मी तुझा पालन करता आहे. मी तुझा पोषण करता आहे. तुझ्या आयुष्यात तुला काय हवे आहे हे देखील मीच पाहत आहे आणि मी त्याची पूर्तता करणारा आहे. बाळा, माझ्या वचनातून तुझ्या अंतःकरणात कोणीही नाही. मी तुझ्यातच आहे आणि तुझ्यातच ती शक्ती तुला दिलं आहे. त्यामुळे तो या जगात हवे असलेले सर्व काही प्राप्त करू शकतो. ते आशीर्वाद देखील मीच तुला दिलं आहेत. पण निश्चित राहा, जेव्हा तू नामस्मरण करशील तेव्हा तू माझ्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त करशील. तू माझ्यापासून वेगळा नाहीस, तू माझ्यातून निर्माण झालेला आहेस. माझ्या प्रिय बाळा, मी क्षणाला देखील तुझ्यावर माझ्या प्रेमाचा आणि आशीर्वादाचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे. ते आशीर्वाद स्वीकार कर. तुमचे जीवन जरी कठीण वाटत असेल तरीही ते कठीण नाही, कारण त्या कठीण काळातही मी तुमच्यासाठी आशीर्वादासह चमत्कार देत आहे. ते स्वीकार कर. आनंदी राहा. स्वामी म्हणतात, तू मागत असलेले आशीर्वाद तुझ्या दिशेने दुप्पट वेगाने येत आहे. ते स्वीकारण्यासाठी सज्ज हो आणि आज जे तुझ्याकडे नाही त्यासाठी पुढील काळात थोडा संयम ठेव आणि जे काही आहे त्यासाठी देवाचे धन्यवाद करायला देखील विसरू नका. कारण देव पाहतात ते तुझी कर्म आणि चांगले कर्म निरंतर करत राहा. जीवनात प्रत्येक क्षणाला देवाला आठवण कर. देव तुमच्यासाठी असे अमर्यादित आशीर्वाद, अमर्यादित धन पाठवू इच्छितात. ते जे तुम्ही प्राप्त केल्यावर तुम्हाला कुठलीही कमतरता भासणार नाही. भरभराटीचा आशीर्वाद आज स्वामी देव तुम्हाला देत आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्याजवळ येणाऱ्याचे देखील कल्याण करा. देव तुम्हाला इतकी भरभराट देऊ इच्छितात की तुम्ही तुमच्या हाताने काही दानधर्म देखील करू शकाल. देव म्हणतात, बाळा, माझे भांडार अत्यंत निष्ठावान भक्तासाठी, श्रद्धा ठेवणाऱ्या भक्तासाठी नेहमीच खुले आहेत. त्यांनी त्याचे कर्म करून ते योग्य तऱ्हेने प्राप्त करावे. मी त्यांना भरभराटीचा आशीर्वाद देऊ इच्छितो. जे संयम ठेवतात, नेहमी आनंदी वृत्ती ठेवतात, त्यासाठी सदैव मी भरभराट देत आहे. देव म्हणतात, तुला पुढील काळात ती विपुलता, ती संपन्नता, ती भरभराट आवश्यक प्राप्त होणार आहे, यात शंका नाही. पण तू देखील चांगले कर्म करायला विसरू नकोस, चुकवू नकोस. जिथे तुला ते द्यायचे आहे तिथे आवश्यक त्याचे दान कर, धर्म कर, कारण ते केल्याने तुझ्या अधिक बरकत वाढेल, अधिक धनाचा संचय व्हायला सुरुवात होईल. बाळा, मी जाणतो की कर्म हे कधीकधी फार अवघड, ते सोपे करण्यासाठी देवाचा आशीर्वादच तिथे कार्य करतो. तेव्हा निश्चित राहा, देवावर विश्वास ठेव. कार्य जरी कठीण असले तरी ते अशक्य नाही, कारण देवाचा आशीर्वाद तुमच्यासोबत असताना तुम्हाला अशक्य असे काहीच उरत नाही. देव म्हणतात, बाळा, हम गया नहीं,
जिंदा आहे या वाक्यावर तुझा अधिक भरोसा बसणार आहे. तुझ्या कार्यासाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहेस, ती प्रार्थना पूर्ण करणारे आशीर्वाद मी तुला या प्रार्थनेद्वारे देऊ इच्छितो. तुम्ही केलेली प्रार्थना ऐकत आहे. या क्षणाला जो कोणी हा संदेश ऐकत आहे त्याला मी त्याच खोलीत त्याच्या वास्तूत प्राप्त आहे. माझे आशीर्वाद त्याच्या दिशेने येत आहेत. सुखी राहा बाळा, तुझे कल्याण होईल. स्वामीचा दिव्य संदेशावर जो कोणी विश्वास ठेवून स्वामीचा आशीर्वाद स्वीकार करतात त्यांना नक्कीच ते चमत्कार आणि ते आशीर्वाद प्राप्त होतात. या संदेशावर ज्यांनी कुणी श्रद्धा ठेवली आहे, विश्वासाने संपूर्ण संदेश ऐकला आहे, त्याच्या सर्वाच्या मनोकामना पूर्ण होत त्याच्या मुलाबाळांना सुख, समृद्धी, आनंद आणि प्रगतीच्या दिशा स्वामी स्वतः दाखवत त्याच्या हर प्रत्येक अडचणीत स्वामी देव दूर करोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. आता माझी निघायची वेळ आली आहे. मी लवकरच परत येईन तुम्हाला माझा नवा संदेश द्यायला. तुम्ही आता फक्त स्वतःचा विचार करा, चांगले कर्म करा आणि माझे नामस्मरण करा. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शिवशंकर. नमामि शंकर. शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो.